नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज चतुर्थी, संकष्टी चतुर्थी असल्यानंतर प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असते. पण जी मोठी मुलं आहेत तर ती मोठी मुलं पण संकष्टी चतुर्थीचा उपवासही करत असतात. मुलं म्हणा, मुली म्हणा किंवा पुरुष मंडळी सगळेच संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असतात. पण बरेच वेळा आपल्या घरामध्ये काय होतं, उपवास करत असतो आपण आणि मग काही सेवा आपल्याकडून घडत नाहीत. सेवा उपवास करण्याबरोबरच आपल्याला काही सेवा पण करणे गरजेचे असते. हे बऱ्याच वेळा आपल्याकडून त्या सेवा घडत नाहीत. त्यामुळे मग आपण उपवास करतो आणि सेवा न केल्यामुळे आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. आता सगळ्यांसाठी आपण बरेच उपाय म्हणा, सेवा हे करणे गरजेचे असते. आता बरेच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की ती खूप कष्ट करते, पण पाहिजे तसं त्या कष्टाला यश मिळत नाही, किंवा घरामध्ये लहान मुलं सतत आजारी पडतात किंवा लहान मुलांना सतत नजरबाधा होते. आपण म्हणत असतो की आपले मुलं बाहेर कुठे जात नाहीत, पण घरातच नजरबाधा कशी काय मुलांना होत असते. पण बऱ्याच वेळा असं होत असतं की आपली लहान मुलं असतील किंवा शाळेत जाणारी मुलं असतील, त्यावेळेस मग शाळेमध्ये ज्यावेळेस चांगल्या गोष्टी घडत असतील त्यावेळेस मग मुलं जर काही चांगल्या अभ्यासात चांगलं लक्ष लागत असेल किंवा अभ्यास मन लावून करत असतील, त्यावेळेस कोणत्याही आईवडिलांच्या तोंडून म्हणजेच की आपल्या मुलांना नजर लागावी या उद्देशाने आपण म्हणत नाही की हा माझा मुलगा खूप हुशार झाला, आता गुणी झाला, खूप अभ्यास करतोय, असं आपण कळत न कळत बोलून जातो. पण ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मुलांवरती त्याचा परिणाम होत असतो. पण आपण म्हणा किंवा बऱ्याच वेळा आईची म्हणा किंवा वडिलांची नजर ही मुलांना लागत असते. मग त्यावेळेस आपल्याला समजत नसतं की आपले मुलं तर बाहेर जात नाहीत आणि मग नजरबाधा कशी काय होते. तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे, संकष्टी चतुर्थीचा उपवास करण्याबरोबरच संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या घरातील जे दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्य पण नष्ट होते. आपल्या घरातील काही इडापिडा असेल किंवा काही नजरबाधा असेल तर ती नजरबाधा पण दूर होत असते. म्हणून आपल्याला काही उपाय करणे गरजेचे आहे. तर कोणत्या वस्तू आपल्याला जाळायची आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता हा जो उपाय आहे तर आपण सर्वांसाठी हा उपाय करू शकतो. लहान मुलं असतील किंवा मोठे मुलं म्हणा, मुली म्हणा, किंवा आपल्या घरामध्ये जर दारिद्र्य येत असेल तर त्यावेळेस पण तुम्ही जे विशेष तिथी असतात, दिवस असतात, त्या दिवशी जर आपण कापूर जाळला तर कापूर हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतो आणि घरातील नकारात्मकता शोषून घेण्याचं पण काम करते. त्यामुळे मग कापूर घरामध्ये जाळल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता निघून जात असते. म्हणून मग आपल्याला हा जो उपाय आहे तर संध्याकाळीच करायचा आहे. आता तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला हा उपाय करू शकता, ज्यामुळे काय होईल की मुलांचे दोष म्हणा, मुलांना नजरबाधा असेल तर दूर होण्यासाठी मग हा उपाय जो आहे तर अत्यंत प्रभावी ठरत असतो. बरेच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये मुलांचे विवाह जुळून येण्यास अडथळे निर्माण होतात, किंवा नोकरी असेल तर त्यावेळेस नोकरीमध्ये पण प्रगती होत नसेल तर त्यावेळेस आपण हा उपाय केला तरीही चालेल. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, संध्याकाळच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजेच की दिवा लागण्याच्या वेळेस ज्यावेळेस आपण 6 ते रात्री तुम्ही 9 पर्यंत हा उपाय करू शकता. आता एक दिवा आपल्याला लावायचा आहे, त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, सकाळी तर आपण ज्यावेळेस देवपूजा करत असतो त्यावेळेस गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत त्या तर आपण सकाळी अर्पण करत असतो. पण बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं, म्हणजे सगळीकडेच तसं चंद्राची पूजा म्हणजे चंद्र बघूनच मग उपवास सोडला जातो. त्याचबरोबर संध्याकाळी गणपती बाप्पाची स्थापना करून चौरंग किंवा पाट घेऊन त्यावरती स्थापना करून बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत, 21 दुर्वांची जुडी, लाल जास्वंदाचं फूल, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य म्हणा किंवा मोदक हे अर्पण केले जाते आणि त्यानंतरच मग तुम्ही हा उपाय करू शकता. त्यासाठी मग काय करायचं आहे, आपल्याला एक दिवा लावायचा आहे. म्हणजे आता ज्यावेळेस आपण देवघरामध्ये दिवा लावतो किंवा जिथे मूर्तीची आपण चौरंगावर किंवा पाटावरती स्थापना केली तिथेच आपल्याला दिवा लावायचा आहे. आता हा वेगळा दिवा लावायचा आहे. एक प्लेट घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत, मग एक पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे, हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. किंवा तुम्ही जिथे देवपूजा वगैरे करता देवघरातला पण दिवा घेऊ शकता, पण वेगळा दिवा लावायचा आहे. तर त्या दिव्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि त्या दिव्यामध्ये 5 काळी मिरी आपल्याला टाकायची आहे आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि दिव्यात आपल्याला थोडासा कापूर टाकायचा आहे आणि हा दिवा जो आहे तर आपण गणपती बाप्पा पुढे लावायचा आहे. आणि हा जो कापूर आहे तर हा कापूर काय करायचं आहे, आपल्याला दिव्यामध्ये टाकल्यानंतर मग आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायचं आहे. आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत, अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे
आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, भीमसेनी कापूर असेल तुमच्याकडे तर तुम्ही भीमसेनी कापराच्या 5 वड्या घ्यायच्या आहेत, नसेल तर तुम्ही साधा कापूर पण घेऊ शकता. आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, 11 लवंग घ्यायच्या आहेत. आणि नंतर मग ह्या ज्या 2 वस्तू आहेत तर आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. आणि उजव्या हातात घेतल्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायचं आहे, ज्यासाठी तुम्ही ह्या वस्तू घरामध्ये जाळणार आहात. घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे, घरातील इडापिडा नजरबाधा दूर व्हावी अशी प्रार्थना करायचं आहे. आणि 3 वेळा आपल्याला अथर्वशीर्ष म्हणायचं आहे आणि 1 वेळा फलश्रुती म्हणायचं आहे. आता जर तुम्हाला अथर्वशीर्ष म्हणा किंवा फलश्रुती माहिती नसेल तर तुम्ही गुगलवरती म्हणा किंवा यूट्यूबवरती सर्च केलात तर मोबाईलवरती लावून पण तुम्ही मग हे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हातामध्ये घ्यायचं आहे. आणि तुमची इच्छा जी पण काय असेल ते सांगून तर सुरुवातीलाच होत असते. त्यानंतर मग काय करायचं आहे, आता कापूर जाळण्याचं तुम्ही भांडं घेऊ शकता किंवा मग एखादी प्लेट घेऊ शकता किंवा एखादी पंती घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यामध्ये भीमसेनी कापराची 1 वडी टाकायची आहे आणि लवंग टाकायचे आहेत. आता आपण 11 लवंग घेतले आहेत तर त्यातल्या एक एक करून आपल्याला गणपती बाप्पा पुढे जाळायचं आहे. आणि त्यानंतर घराचा जो आपला मुख्य दरवाजा आहे तिथे पण आपल्याला ह्या वस्तू एक एक करून जाळायचा आहे. त्यानंतर याचा जो धूर आहे तर सगळ्या घरामध्ये फिरवायचा आहे, जेणेकरून घरातील इडापिडा असेल, काही नकारात्मकता असेल, काही दोष असतील तर ते सगळे दूर निघून जातात. आणि घरामध्ये जर आपण कोणताही कापूर जाळला तर घरातील सगळे दोष दूर होतात आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते. कारण की कापूर जो आहे तर त्या कापूर जाळल्याचा सुगंध माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतो. जिथे कापूर जाळला जातो त्या ठिकाणी मग माता लक्ष्मी स्थिर राहते असे म्हटले जाते. त्यामुळे मग तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा जो उपाय आहे संध्याकाळी कापूर जाळण्याचा तर तो आवर्जून करायचा आहे. त्यानंतर ते जे त्यामध्ये जर काही शिल्लक राहिला तर सगळ्याच वस्तू म्हणजे लवंग म्हणा ह्या सगळ्या जळतीलच असे नाही. थोडंफार जरी त्यात तांदूळ वगैरे शिल्लक राहिला असेल तर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे ते आपल्याला तिथून उचलायचं आहे. तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा मग एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये टाकू शकता. आणि पंती जी आहे तर ती स्वच्छ करून परतच्या वेळेस तुम्ही घरामध्ये वापरू शकता. तर असा उपाय केल्यामुळे आपल्या घरात जे पण काय दोष आहेत तर ते दोष पण दूर होतात, घरातील दारिद्र्य पण नष्ट होते आणि लहान मुलांना इडापिडा असेल तर ते पण दूर होत असते. त्याचप्रमाणे मग आपल्याला काय करायचं आहे, आता संध्याकाळच्या वेळेसच म्हणा किंवा तुम्हाला जर दिवसभर करणं हा उपाय शक्य झाला तर आवर्जून करायचा आहे. 6 लवंग घ्यायचे आहेत आणि 1 कापुराची वडी घ्यायची आहे. आणि जो कलावाचा धागा असतो लाल रंगाचा जो जो आपण देवपूजेमध्ये वापरतो तर तो धागा आपल्याला घ्यायचा आहे. तर जवळपास जर गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला या वस्तू घेऊन जायचं आहे आणि ह्या वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना तिथे अर्पण करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचा आहे. आणि तो जो धागा आहे तर तुम्ही मुलांसाठी हा उपाय करणार असाल तर मुलांच्या हातामध्ये बांधायचा आहे किंवा मग तुम्ही मुलांच्या शाळेच्या बॅगमध्ये पण ठेवायला देऊ शकता किंवा पर्समध्ये पण ठेवायला देऊ शकता मुली असतील तर. किंवा मग तुम्ही जर स्वतःसाठी हा उपाय करत असाल तर स्वतःच्या हातामध्ये पण हा धागा बांधायचा आहे. आणि तिथे बसून आपल्याला अथर्वशीर्ष 3 वेळा म्हणायचं आहे आणि तुमची इच्छा सांगून आपल्याला घरी यायचं आहे. तर मग तुमच्या पण घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे असे वाटत असेल, घरातील इडापिडा नजरबाधा दूर व्हावी असे प्रत्येकाला वाटत असेल तर मग आवर्जून तुम्ही संध्याकाळच्या वेळेस यापैकी हा एक उपाय करायचा आहे. तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया हे लिहायला विसरू नका.